लेडीज बार सरकारकडे दुसरा विषयच राहिलेला नाहीये. म्हणजे आधी पापं करायची आणि मग ती फेडत राहायची. तू तिथेच थांब, मी येते. आपण यावर एक सणसणीत आर्टिकल छापूया. बाप रे, बर्डिंग जर्नलिस्ट. सरकारवर भयंकर राग दिसतोय तुझा. बाबा मला सांगा, सरकारने डान्स बार बंद केलेत, त्यात हजारो मुली असतील. काय करायचं त्यांनी? शेवटी त्या वेश्याच होणार ना. वेश्या का? मग दुसरं काय ऑप्शन आहे त्यांच्याकडे बाबा? तोच तो प्रश्न आहे. काय गौरी की एखाद्याला इझी मनीची सवय होते, मग तो दुसरं काहीही करू शकत नाही. आपण अंदाजही बांधू शकत नाही एका रात्रीत या बारमध्ये किती पैसा उधळला जातो या मुलींवर. लाखो रुपये उधळले जातात, लाखो रुपये. मग एका रात्रीत लाखो रुपये कमावणाऱ्या मुलींना अचानक दुसरं काम जमेल? गौरी, मी काय म्हणतो की तुझ्यासारख्या पत्रकाराने समाजाची जबाबदारी घेऊन वेश्या व्यवसायाऐवजी दुसरं काहीतरी करू शकता हे त्यांना, लोकांना पटवून द्यायला हवं. गौरी, तुम्हीच जर म्हणायला लागलात की डान्स बार बंद झाल्यामुळे या मुली वेश्या व्यवसाय करतील, तर तेच करतील. मला असं वाटतं गौरी, जर्नलिझम शुड बी पॉझिटिव्ह अँड एनलाइटनिंग. त्यातून मार्ग सापडला पाहिजे. यू राईट बाबा. माझं आर्टिकल आता मी प्रॉस्टिट्यूशन इज द ओनली वेच्या ऐवजी इज प्रॉस्टिट्यूशन द ओनली वे असं करणार आहे. गुड. या सल्ल्यासाठी तुला फी द्यावी लागेल. फी? हा, गरम गरम फर्स्ट क्लास चहा. आलेच. मा, काय झालं? तुम्ही अशा का बसलाय? तब्येत बरी आहे ना? तब्येत बरी आहे हो, पण हे मुक्ताचं ऐकल्यापासून ना अस्वस्थ वाटतंय. ते मुक्ताचं काय झालं? मुक्ताला म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये? अहो, मुक्ताला ऍक्सिडेंट झालाय, कारने उडवली त्याला रस्त्यावर. अगं बाई, पण मला कोणीच काहीच कसं बोललं नाही. बरी आहे ना ती? मुक्ता, कसं वाटतंय बाळा आता? बरं वाटतंय का? बोल की ग मुक्ता. अशी गप्प नको ग बसू. मुक्ता, अगं तू काही बोललीच नाहीस तर आम्हाला कसं कळणार तुझ्या मनातलं? अगं, तुला असं कधी बघण्याची सवय नाहीये ग मला. बोल ना ग बाळा. मुक्ता, अगं कुठे चालली आहेस? पुन्हा आंघोळीला निघाली आहेस? आज दिवसात 7 वेळेला आंघोळ झालीये तुझी. अगं, अशी गप्प बसून राहिलीस तर वेळ लागेल का मला? खरंच वेळ लागेल. मुक्ते, अगं बोल ग मुक्ते, बोल. देवा, परमेश्वर का अंत बघतोयस रे माझा? ज्या कोणी माझ्या अशा सोन्यासारख्या पोरीची अवस्था केली आहे ना, वाटोळ होईल त्याचं, खरंच वाटोळ होईल. तळतळाट लागतील माझे त्याला. हाय लागेल, कधी सुख नाही मिळणार त्याला. मा, मी तिला लगेचच भेटून येते. तिला बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. हो, या. हे आज वेळेच्या आधी कसे काय? नाही, तो कुठे बाहेर गेलाच नाही. म्हणजे 2 दिवस झाले सागर घरीच आहे. 2 दिवस घरीच आहे? आणि असे उदास का दिसतायत?
पुन्हा आंघोळीला निघालीस? आज दिवसात 7 वेळेला आंघोळ झालीये तुझी. ज्या कोणी माझ्या अशा सोन्यासारख्या पोरीची अवस्था केली आहे ना, वाटोळ होईल, त्याचं खरंच वाटोळ होईल. लागतील माझे त्याला. हाय लागेल, कधी सुख नाही मिळणार त्याला, आयुष्यात नाही मिळणार. ज्या कोणी माझ्या सोन्यासारखी पोरीची अवस्था केली ना, वाटोळ होईल, त्याचं खरंच वाटोळ होईल. अवस्था केली वाटोळ होईल, वाटोळ होईल, मुक्ता, बघितलंस का कोण आलंय? मुक्ता, ए मुक्ता. हे असंच असतं हिचं. धड बोलत नाही, काही नाही, कुठेतरी नजर बांधून एकटक बघत बसलेली असते. पण नेमकं काय झालंय? आम्ही बनला तो कयास एवढाच. डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की तिला कुठल्या तरी गाडीने ठोकर मारली असावी. तुम्हाला कसं कळलं? तिला यायला खूप उशीर झाला म्हणून मी शोधायला निघाले तर ही रस्त्यात पडलेली दिसली, बेशुद्ध अवस्थेत. बापरे, तुम्ही एकट्याने कसं केलं तो सगळं? कुणास ठाऊक बाई कसं काय बळ आलं अंगात. सरळ उचलली, तिला रिक्षात घातली आणि घरी आले. तुम्ही मला का नाही फोन केला? करत होते हो, पण सारखा एंगेज लागत होता. अगो बाई, गोवर्धनही नव्हता घरात. काय करावं काही सुचेना. शेवटी त्याच्या मित्राला फोन केला, त्याला घरी बोलवून घेतलं. यांचा मोबाईल नंबर नव्हता तुमच्याकडे? असेल बहुतेक डायरीत, पण मला वाटलं ते त्यावेळेला घरात असतील की नाही. सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नाही, तुम्हाला तसं वाटणं साहजिकच आहे. डॉक्टर काय म्हणतायत तिच्या या अवस्थेबद्दल? काय ते म्हणतायत, शॉक बसला असेल किंवा भीती बसली असेल मनात. इतकी हसतमुख मुलगी, हिला असं बघवत नाही हो. गोवर्धन आणि मी किती प्रयत्न करतो तिला बोलतं करायचा, पण काहीच उपयोग होत नाही. तुम्ही नका काळजी करा. तरी काळजी वाटतच राहते हो. तुम्ही धीर धरला पाहिजे. सगळं ठीक होईल.
चिट्ठी पढ़ते ही तुम रो पड़ोगी ये मेरे को मालूम था, लेकिन मैं क्या करूं? मैं मजबूर हूं, मैं मजदूर हूं। मैं चाहते हुए भी तुम्हारे बच्चे का बाप नहीं बन सकता। ये तात्या द फादर का ऑर्डर है। तुझ्या बाची ऑर्डर घाल चुलीत आणि तू काय सगळं बाच ऐकून करतो भैरव. अगं तू त्याला ओळखीत नाहीस, तू त्याला पाहिलं नाहीस लक्ष्मी. नुसत्या नजरेनं उभं झाड आडवं करतो त्यो. म्हणजे बघ त्याच्या नजराड आपण मॅरेज करून घेऊ आणि त्याला सांगू आपलं लव्ह मॅरेज झालं हाय म्हणून. अगं एका लाथेत मोडून टाकीन तो. काय रे माझं पॅकाट आणि आपलं लव्ह मॅरेज बी. आता मी काय करायचं? वो मस्त आइडिया ना तेरा वो, तूने बोला था ना मेरे को. कौन सा रे? मैं इतने सारे आइडिया देता, कौन सा आइडिया? नहीं वो आइडिया नंबर 7. हाँ. यू टेल ना मेरे को. गावाकडे जाऊ. गावाकडे जाऊन बापानी जी पसंत केली पोरगी तिच्याशी लग्न करू म्हणजे बाप खुश. इकडे येऊ लक्ष्मीशी लग्न करू म्हणजे लक्ष्मी खुश. वो बेटर रहेगा, बेटर रहेगा वो. कसा आहेस? ठीक आहे. काही न्यूज? काय झालंय? असा का बसलायस तू? काय नाही, सहज. टेन्शनमुळे इथे डोकं फुटायची वेळ येते. सागर, तिने आपल्याला बघितलं तर नसेल ना? कसली शुद्ध नाहीये. तुला कसं माहिती? काल रात्री पाहिलं मी तिला. तू घरी गेला होतास तिच्या? बाहेरनच पाहिलं. तिची आत्या सारखी तिला ओरडून सांगत होती, बोल मुक्ता, बोल. म्हणजे तिला पाहिलं ना तेव्हा अंगावर काटाच आला. काहीच बोलत नाहीये ती. अशी एकटक बघत असते आणि म्हणे सारखी उठून आंघोळ करत असते. काय? सागर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. खरं तर मी यात पडायला नको, पण सागर तुला माहितीये तिला तू खूप आवडतोस. शी इज क्रेझी अबाउट यू. सागर, तिला जर का उद्या कळलं की तू तिचा उपयोग फक्त कामासाठी करतोयस तर? तू इथे माझा कबुली जबाब घ्यायला आली आहेस का? नाही सागर, तुझं चुकलंय हे सांगायला आली.
आणि आपण लहानपणीचे फ्रेंड्स आहोत म्हणून तू जेव्हा जेव्हा चुकशील तेव्हा तेव्हा मी तुला सांगायला येईन, हेजिटेट करणार नाही. खूप बोललीस, आता बस. कोणाला तरी बोलायला लागणारच होतं. तुझं बोलून झालं, आता निघ. युअर इम्पॉसिबल सागर. काल बघितली ती मुलगी होती. का कोणतरी दुसरीच होती. पण मुक्ता खरंच आहे, तू अजून लहानच आहेस. म्हणजे अगदी पूर्वीसारखी काहीही बदल झालेला नाहीये तुझ्या. ते भाषणांच्या स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रात्री जागून अभ्यास करणं, सगळ्यांची सतत आपलं गुडी गुडी वागणं, म्हणजे रेषेच्या बाहेर पाऊलच टाकायचं नाही. पण तू मात्र सगळ्या रेषा ओलांडतेस का? अरे काय सागर, असा का भरकटल्यासारखं वागतोस? तू ना बसनेच जा. का? नाही, भरकटलेला माणूस गाडी कशी चालवणार ना. बाजूला होकायंत्र आहे ना, चल मी तुला वाट दाखवते. माझा फक्त अपमान झाला म्हणून मी भडक. थांब ना. डोंट यू एव्हर टच मी, ओके? माझ्या हातून त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. अरे त्या पौर्णिमाला एक पंच मारला तर तिने कंप्लेंट केली होती. ती तर करेलच. आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे.